मंगळागौर हे एक सौभाग्यवती स्त्रियांचं व्रत आहे. लग्नानंतर मुलींनी 5 वर्षापर्यंत दरवर्षी श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत करायचं असतं. मंगळागौरी ही या व्रताची देवता आहे. महाराष्ट्रात विशेषतः ब्राह्मण वर्गात मंगळागौर पूजण्याची पद्धत आहे. पहिल्या वर्षाची पहिली मंगळागौर विशेष समारंभाने पूजली जाते. लग्नाच्या वेळी गौरीहार पूजण्यासाठी देवीची जी मूर्ती घेतात तीच मूर्ती मंगळागौरीच्या पूजेसाठी सुद्धा बसवतात. यामध्ये देवीचे सर्व अलंकार कणकेचे बनवलेले असतात. 5 वर्षे अशा प्रकारे पूजा केल्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे आणि आईला किंवा ती नसल्यास माहेरच्या अन्य मोठ्या स्त्रीला सौभाग्यवान द्यावे असे सांगितलेले आहे. स्नान करून शुचिर्भूत व्हावे, सोवळ्याचे वस्त्र नेसून अलंकार घालावेत, पूजा साहित्य तयार करावे, देवीसाठी चौरंग मांडावा, त्याच्या चारी खुरांना केळीचे खुंट किंवा कर्दळीचे खुंट बांधावे, पुढे रांगोळ्या घालून चौरंगावर देवीची मूर्ती बसवावी, जवळ कणकेचा पाटा वरवंटा ठेवावा, 16 प्रकारची पत्री आणि 16 प्रकारची फुले घ्यावी, बेलाची 5 पाने घ्यावी, धान्याचे 16 दाणे म्हणजे साळी डाळी घ्याव्या. मग वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला बसावे.